खरं कॉलम जे आम्हाला डोळ्यासमोर दिसलं ते कॉलम मोडून पडला खाली. काय नाही, माझा मुलगा सलाबमध्ये पडलेला, एक कॉलम डासळा सलाब खाली पडलं. माझा मुलगा बघायला गेले, मी त्या पारात अडकून पडले. लय वर्ष झालं माझं केलेलं आहे आणि मी त्या कामाशी आमच्या हातावरचं पोट आहे. दोघं माय लेकरा, पत्र्याचं घर वरनं गळतंय बद सांगा. घरी कोण नाही, मी आमच्या नवऱ्याच्या हातनं काम होत नाही, मुलं नाही बाळ नाही, मी एकटीच आहे. नवरा बायको मी दोघंच आहे. मदत मिळालीच पाहिजे कामगारांनी, कारण एकेकाचं त्याच्यावरच हात पोट आहे. जेव्हा काम करावं तेव्हा घरात येऊन करून खायचं, अशी परिस्थिती एकेकाची. फुलेवाडी परिसरात असणाऱ्या अग्निशामक दलाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काल दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते, मात्र काल रात्री 9:30च्या सुमारास हा स्लॅब अचानक कोसळला. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून बाकी जखमी कामगारांना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल केले. यावेळी लाईव्ह मराठीने या अपघातातील प्रत्यक्षदर्शी असणारे जखमी झालेल्या रुग्णांच्या भावना जाणून घेतल्या. हा अपघात घडण्यामागं नेमकं काय कारण होतं, पहा लाईव्ह मराठीचा स्पेशल रिपोर्ट. काल महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम फुलेवाडी भागात चालू होतं. यावेळेस तिथला स्लॅब कोसळून तिथले काही बांधकाम मजूर त्या स्लॅबखाली दबले गेले. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला अशी बातमी आहे आणि त्यातले काही कामगार जखमी आहेत. या संदर्भात एका कामगाराशी आपण त्यांची माहिती घेतो की नेमकं काय प्रकार आहे झाला, तिथं काय घटना घडली. मला सांगा, काल तिथं तुम्ही कामावर हजर असताना नेमकं काय प्रकार घडला आणि कशामुळं काय झालं तुम्हाला असं वाटतं? हाईट असल्यामुळं अँगल बिंगल लावलेले व्यवस्थित ते ऑपरेशन खाली पडले, कॉलम वाकडा झाला, त्यामुळं सगळं जाळी खाली आली. त्यामुळं आम्ही 3 जण गावलो. तिथं समोर एक आहे, मी एक आणि एक वारला, तो बाकीची 2 जण जखमी होती. लेडीज पण 2. हां, तिथं म्हणजे बांधकामामध्ये काय प्रॉब्लेम होता काय? बांधकाम म्हणजे एवढं मी सांगू शकत नाही, मी कामगार साधा असं आहे. खरं कॉलम जे आम्हाला डोळ्यासमोर दिसलं ते कॉलम मोडून पडला खाली आणि सगळं स्टील एकत्र गोळा होऊन कॉन्क्रीट अंगावर पडून अडकून बसलो आम्ही त्यात. ऑपरेशन झालं पहिल्यांदा, असं म्हणजे जाणवलं आम्हाला की बाबा खाली पडणार आहे. आम्ही चौकशी करा सांगितली, खाली चेक करा, खाली व्यवस्थित आहे का बघा. होय म्हणली, ते व्यवस्थित आहे म्हणलीत. आणि चालू करा म्हणल्यावर 1-2 बकेट मालवर घेतला, त्यामुळे ते ओतल्यानंतर ते डायरेक्ट सगळं खाली झालं. असं झालं. किती कामगारांना तिथं म्हणजे गंभीर दुखापत झाली याचं प्रत्यक्षदर्शी म्हणून तुम्हाला काय? जास्त नाही, 2-3 लागले बघ, असं आहे. बाकीचे पळाले? हां, बाकीचे पळाले साईडला आणि बाकीच्यांनी म्हणजे मुळं लाग, कुठं काय प्लेट लाग, म्हणजे वाचताना लागालागी थोडंफार झालेलं आहे. असं आहे. सकाळपासून नगरपालिकेचे किंवा सरकारकडून काय तुम्हाला सांगण्यात आलं का की आम्ही तुम्हाला मदत देऊ किंवा खर्च संदर्भात काय करू? नाही, काय असलं अजून काय आलेलं नाही अजूनपर्यंत. सकाळी तुम्ही म्हटलं कामगार आयुक्त कार्यालयातून कोण आलते? ते कोण साहेब आलते म्हणजे आम्हाला काय माहिती नाही, कोण कुठले साहेब आलते. ते आलतेत, नावं आमची लिहून घेतलीत आणि गेलेत लगेच. नगरपालिकेकडून काय बरं, आता तुम्हाला एवढं काय अपेक्षा, काय मदत मिळायला पाहिजे काय? आता काय मदत मिळाली तर काय लाल. आता कसं तुम्ही बांधकाम मजूर नोंदणी म्हणून आहे, बांधकाम कामगार अधिनियम काळात तुम्हाला मदत मिळते. त्या संदर्भात काय सरकारी अधिकाऱ्याकडून इन्स्पेक्शन होणं गरजेचं असते. तशा पद्धतीने तुम्हाला काय प्रश्न विचारलेत काय? तसे काय अजून म्हणजे विचारल्यात बरं का. तर ते म्हणलेत फोन करतो, उद्या आम्ही तुमची गाठ घेतो, अजून मदत होईल का असं काय बोलतो म्हणलेत. एवढंच बोलणं झालं. बाकी तुम्ही काय म्हणता हातावरच्या पोटासंदर्भात? यांच्या हातावरचं पोट असल्यामुळे यासनी काही ना काहीतरी थोडीफार मदत मिळायलाच पाहिजे. का तर त्याच्यात वयस्कर बायकासुद्धा आहेत काय, म्हणजे जेणेकरून ज्याचं घरच चालत नाही. आता ती खाली एक बाई आहे, त्या बाईचं म्हणजे घर अजिबातच चालत नाही. त्या बाईच्या जीवावर सगळं घर आहे. नवरा घरातच असतोय आणि एक नातू आहे. त्याच्यामुळं त्यासनी थोडीफार काही ना काहीतरी मदत मिळाली पाहिजे. एवढं म्हणजे जास्त अनुभव नाही आम्हाला त्याचा. ती काय आम्ही कॉन्क्रीट करणारी माणसं आहे, शिंटरिंग ठोकणारी दुसरी माणसं आहेत. आमचं काम नुसतं 1 दिवसासाठी असते, जास्त आम्ही त्यात एंट्रीच घेत नाही. तेवढ्यापुरतं काम झालं की आम्ही दुसरी निघून जातो. हां, फक्त लॅपिंगचं बार जास्त पाहिलं तर ती कमी अंतरावर ठेवलेले आहेत, त्यामुळे ते कॉलम मोडून पडला, असं माझं मत आहे. नाही, तसं काय सेफ्टी तसले काय नाही केलेले. सुरुवातीला त्यांनी साहेबांनी, जे मेन साहेब होते त्यांनी सगळी चेकिंग केली. आम्ही 3 वाजेपर्यंत वाट बघितली कॉन्क्रीट चालू करायची. त्यांनी सगळी चेकिंग केल्यानंतर साहेब म्हणले चालू करा, काय अडचण नाही, सगळं चेक केलेलं आहे
आम्ही चालू केले. 6 वाजता अंधार पडल्यानंतर आम्ही काम करत भाषण झालं की बाबा रिक्स काम आहे, काम बंद करूया. तरीसुद्धा काय ऐकलं नाही कुणी. वापरायला चालू करा म्हणून सांगितली. आणि असं आम्हाला जाणवलं, मी सांगितलं खाली बाबा चेक करा, आहेत म्हणली बरोबर. त्यामुळे ते डासळ खाली एवढं बी जाणवलं नाही. हां होतं. नाव सांगा, काय झालं सांगा. माझं जयश्री सुभाष शेंबडे. काय नाही, माझा मुलगा सलाबमध्ये पडलेला, एक कॉलम डासळा सलाब खाली पडलं. माझा मुलगा बघायला गेले, मी त्या बारात अडकून पडले. हां सलाबचं काम करतो, वाळू टाकत होती मी. वाळू टाकत होती मी, बघायला गेले मुलग्याला. माझा मुलगा दिसला नाही, मी आक्रोश केला, सळईत पडल्यावर माझे सगळे कपडे भिजले. मला काय कळालं नाही. पोरांनी पाणी ओतून मला जागं केलं आणि ॲम्ब्युलन्स गाडीतनं, अग्निशपच्या गाडीतनं मला शिप्यारमध्ये आणलं. तिथनं मला काय कळालं नाही बघा. हां दागिनं माझं गळ्यातलं बघा 22 मणी, अर्धा ग्रामची पळी, म्हणजे 6 ग्रामचं पडलं माझं गळ्यातलं बघा. कुठं पडलं काय माहीत नाही. कोण विचारा नाही सर, मला कोण सुद्धा विचारा नाही. मला रात्रीच तेवढं काय बोललेलं ते जबाब घेतलेलं तेवढंच. हां आहे ना, लाल बावट्याचा मुलग्याचा आहे, माझा आहे. कागदपत्र जर तुम्ही चेक करा त्या लाल बावट्याच्या ऑफिसला जाऊन. माझं जयश्री सुभाष शेंबडे आहे. लय वर्ष झालं माझं केलेलं आहे. आणि मी त्या कामाशी, आमच्या हातावरचं पोट आहे, दोघं माय लेकरा, पत्र्याचं घर वरनं गळतंय बद सांगा. करून खाणारं सर आम्ही आहे, सांगा बरं. हां होतं. तुम्हाला काय लागलं, बरं वाटतं? मला ते काय कोसळलं का नाही, बीम कोसळून सगळं पडलं का नाही, त्यामुळे आम्ही सगळं ते बघून घाबरलो. आम्ही ते घाबरून आम्हाला सगळं एकदम हे झाले. आम्हाला तुम्हाला काय लागले का? नाही लागले. तुम्ही कुठं होता? आम्ही खडीवाळू टाकत होतो. खाली होतो खडीवाळू टाकत होतो आम्ही. तुम्हाला तिथं कधी कळलं की पडलेस काहीतरी, काय झालं? आम्ही पहिल्यांदा एक पाठी टाकली, दुसरी पाठी आणायला गेलो तेवढं ते एकदम खाली सगळं चालू. काम करताना तुम्हाला काय डोक्याला हेल्मेट काय दिलं होतं काय? नाही आम्ही खडीवाळू टाकतो, आम्हाला काय नसतं. बेल्ट काय होतं का? काय नाही. तुमचं ते बांधकाममधून नोंदणीच आहे ना? नाही किती आहे तुमचं? आमचं 60 वय. घरी कोण आहे? घरी कोण नाही. मी आमच्या नवऱ्याच्या हातनं काम होत नाही, मुलं नाही, बाळा नाही, मी एकटीच आहे. नवरा बायको मी दोघंच आहे. सरकारकडून मग सकाळच्या कोण आलं का भेटायला? कोण नाही. नगरपालिकेकडनं नाही. कोण नाही आलेलं. तुमचं नाव काय? सुमन सदाशिव वाघमारे. कुठलं आहे तुमचं? आमची इथंच आहे, मी राहायला कोल्हापुरात, संभाजीनगर. तुम्ही कुठे? सुधाकर जोशी नगर. सुधाकर माझा मुलगा, मी, सुनबाय, 2 नातू. माझा मुलगा पण तेच काम करते, सुनबाई घरात असते, नातू शिक्षणाला आहेत. मुलग्याच कागदपत्र माझ्यापाशीच आहे बघा. मदत मिळालीच पाहिजे कामगारांनी, कारण एकेकाचं त्याच्यावरच हात पोट आहे. जेव्हा काम करावं तेव्हा घरात येऊन करून खायचं, अशी परिस्थिती एकेकाची. आता ती खाली बाई एक आहे म्हातारी, तिला एक नातू आणि नवरा तिचा आजारी असतो सारखा, ती एकटीच राबते. तिनं जेव्हा काम करावं तेव्हा तिला खायला भेटावं, अशी आहे तिची अवस्था. मग तिला मदत मिळायलाच पाहिजे आता या परिस्थितीला. मुळात असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे हे कामगार आहेत. बांधकाम कामगार मंडळाकडून ह्या कामगारांसाठी जे नोंदणीनंतर जे काही सेफ्टी प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं, रात्री 6 नंतर संबंधित कामगार जर सांगत असतील की हे काम सध्या आपण थांबूया, उद्या सकाळी करूया, किंवा नंतर जे आता काही सेफ्टी प्रिकॉशन घ्या, तरीसुद्धा संबंधित अभियंता असतील, कंत्राटदार असतील, ह्याच्यामध्ये कुठेतरी कामाचा हलगर्जीपणा झाल्याचं असं प्रत्यक्ष त्या कामगार सांगतात. असं याच्यामध्ये नगरपालिका किंवा तत्सम अधिकाऱ्यांनी दातीनं लक्ष घालून ह्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यांचं आर्थिक जे काही नुकसान होतं आहे, त्यांचं कामाचं नुकसान होतं आहे, त्याचं त्यांना वैद्यकीय सुविधा असतील, विम्याच्या सुविधा असतील, ह्या तातडीने मिळणे गरजेचं आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.
आहे.